राज्य में मुख्यमंत्री माझी लड़की बहन योजना के तहत 21 से 60 वर्ष की आयु के पात्र महिलाओं को सरकार द्वारा 1500 रुपए प्रति माह दिए जाएंगे। पिछले 2 दिनों से कई महिलाओं को इस योजना का लाभ मिला है। मुख्यमंत्री माझी लड़की बहन योजना के तहत राज्य की असंख्य महिलाओं के खाते में 3000 रुपए जमा किए गए हैं। जुलाई और अगस्त 2 माह की धनराशि एक साथ दी गई है। इस समय हर तरफ मुख्यमंत्री माझी लड़की बहन योजना की चर्चा हो रही है। विरोधियों द्वारा इस योजना की आलोचना की जा रही है। अब इस योजना पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस ने प्रतिक्रिया दी है। मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना को लेकर राज्य सरकार की आलोचना हो रही है। यह सवाल लगातार उठ रहा है कि जब राज्य का खजाना खस्ताहाल है तब भी यह योजना क्यों लागू की जा रही है। साथ ही विपक्ष यह भी आरोप लगा रहे हैं कि यह योजना सिर्फ विधानसभा चुनाव तक ही जारी रहेगी। अब इस योजना पर अमृता फडणवीस ने टिप्पणी की। वह मंगलागौर के कार्यक्रम में बोल रही थी। मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना एक रक्षाबंधन का उपहार है। यह पैसा महिलाओं के बचत खातों में जमा होना शुरू हुआ। अमृता फडणवीस ने कहा, रक्षाबंधनाचे एक गिफ्ट आहे सर्व बहिणींसाठी आणि जसं तुम्ही सांगितलं हे पैसे या अमाउंट आता त्यांच्या बचत खात्यांमध्ये स्त्रियांच्या यायला लागले आहेत आणि जी छोटी मोठी त्यांची गरज असेल थोडा त्यांना नक्की या पैशांनी हातभार लागेल आणि तीच आम्हा सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। विरोधी पक्षाकडून फार टीका होत आहे, निवडणुकीसाठीचा स्टंट आहे, लवकरच बंद केली जाईल योजना। स्टंटमॅन लोकांनी नको सांगायला की कोण काय करतंय, हे बरोबर लोकांसाठी कामं करतायत आणि स्टंटमॅन लोकांनी नको सांगायला की इथे स्टंट चालू आहे। तुम्ही पण आता महिलांच्या कार्यक्रमात याला जनसंपर्क मानावा, एक निवडणूक येत आहेत म्हणून। मी रेग्युलर येतच राहते, नागपूर माझं माहेर घर आहे आणि आमचं सुद्धा इथे सासर पण इथेच आहे, तर मी येतच राहते काही ना काही कार्यक्रमांच्या निमित्ताने। तर आज इथे येऊन छान संपर्क होतो याचाही आनंद आहे। देवेंद्रजींचा मतदारसंघ आहे, हो हा देवेंद्रजींचा मतदारसंघ आहे, पण मी दुसरीकडे पण फिरतच राहते। वहिनी, आज राज्यामध्ये हिंसाचाराच्या घटना घडतायत। बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होतात त्यावर विरोधक टीका करताय की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांना हाताळता येत नाही। मला वाटतं आपण आत्ताच्याच बांगलादेश वेस्ट बेंगॉलची जी रेप केस त्या बाबतीत जे ऐकलेलं आहे हे खूपच भयानक अशी एक बाब आहे। एकीकडे असे अत्याचार होणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लगेच यंत्रणेने त्याकडे लक्ष देणं आणि त्वरित ॲक्शन घेणं ही वेगळी गोष्ट आहे। आपल्याला ते न केलेलं दिसून असं दिसतंय की हॉस्पिटलमध्ये जाऊन जे प्रूफ्स आहेत ते पण डिलीट केले जात आहेत। तर याच्यापेक्षा जास्त हिनियस खराब गोष्ट काही नाही होऊ शकत।